स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत परसबागेमध्ये आणि सीताफळाच्या झाडांना भरपूर अशी सीताफळं आलेली आहेत. आणि आता सीताफळ आपण काढून घेऊया, कारण का जास्त झाली ना मग नाही का खराब पण लागतात. जरा डोळे उघडलेले आहेत तेच काढून घेऊया. आणि हे पहा असे सीताफळं पक्षी खाऊन घेतात, त्याच्यामुळे ना आता डोळे पडलेले सगळे सीताफळ काढून घेणार. हे पहा, तर आपण आता टोपला आणलेला आहे आणि टोपल्यामध्येच आता सीताफळ काढून घेऊया. हे पहा दुसरं पण खाल्लंय सीताफळ. भरपूर असे सीताफळ ना पक्षी खाऊन जातात आणि आपल्याला खरं कळत पण नाही बरं का कधी खाऊन जातात ते. चांगले डोळे उघडलेत बघा, असे लालसर झाले ना, असे मध्ये मध्ये भेगा बघा अशा लालसर झाल्या ना, तर मग नाही का डोळे उघडलेले आहेत म्हणायचं. तर एका सीताफळाला ना त्याला 4 सीताफळं सापडलेली आहेत. आणि कसं पाल्यामध्ये दिसत पण नाही, कधी कधी नाही का चुकून राहतात पण. तर आता आपण दुसऱ्या सीताफळाकडे जाऊया. तर पाऊस पडून गेल्यामुळे छान असं वातावरण झालेलं आहे. आणि हे दुसऱ्या झाडाकडे आलेलो आहे आपण. तर ह्या झाडाला ना तसे एवढे नाही डोळे उघडलेले, थोडेसेच उघडलेत आणि 2-3च सीताफळ आहेत, जास्त पण नाहीत. डोळे बघा किती छान उघडलेत आणि पिकलेच आहे बघा. अरे बापरे, हे पहा उकललंच आहे सीताफळ, आत्ता खाण्यासारखं आहे बरं का. हे पहा, हे पहा पक्ष्यांनी कसं खाल्लं. तर हे पक्ष्यांनाच राहून द्यायचं खायला. हे पहा वरती पण कसं खाल्ले. तर एवढे सीताफळ आता काढलेले आहेत. भरपूर सारे असे सीताफळ आपल्याला मिळालेले आहेत. तर या सीताफळ खायला. आज केला आठवडे बाजारातून बाजार. आणि इथे बघा भाजीला काय काय आणले. तर लाल कोराची जी भाजी असते ना अशी बुटक्या पानांची, ती चवीला खूप छान लागते बरं का भाजी. त्याच्यामुळे भाजी घेताना जास्त भाजी दिसली नसली ना तर थोडीशी भाजीची गड्डी असली ना बारीक तरी चालेल, पण अशी लाल कोराचीच भाजी आणायची. आणि ते टोमॅटो, वालपापडी, वांगे, कारली नाही का, आणि लिंबू, काकडी, कारण की आठवडे बाजारातूनच बाजार आणावा लागतो. तर त्याच्यामुळे इथे बघा मग भेळ देखील आणलेली होती. आठवडे बाजार म्हटलं ना की अशी गावाकडे ना मस्तपैकी अशी भेळ मिळते बघा, आणि चवीला खूप छान लागते. तर मटकीची भेळ होती, म्हणजे मटकी टाकून भेळ ना छान लागते. तर या मग आता भेळ खायला तुम्ही पण. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या तुम्ही पण आता छानपैकी अशी मटकीची भेळ खायला.